हाय विद्यार्थी मित्रांनो, आज घेणार आहोत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज घ्यायचं आपल्याला जनरल नॉलेज व तथा सर्व इतिहास भूगोलातील क्वेश्चन. ठीक आहे, बघा सर्वात पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, दिसत आहे स्क्रीनवरती. वंदे मातरम गीत गायनासाठी एकूण किती कालावधी लागतो? काय दिलेला आहे क्वेश्चन आपल्याला? बघा इथं दिलेला आहे क्वेश्चन, वंदे मातरम गीत गायनासाठी एकूण किती कालावधी लागतो. तर यामध्ये ऑप्शन उत्तर आन्सर आहे आपल्याकडे उत्तर क्रमांक 4 नंबरचा क्वेश्चन, उत्तर 4 65 सेकंद. वंदे मातरम गीत गायनासाठी 65 सेकंद एवढा कालावधी लागतो. ठीक आहे, नंतरचा सेकंड नंबरचा क्वेश्चन दिला आपल्याला. बघा काय दिलेला आहे क्वेश्चन आपल्याला, प्राणहिता ही प्रसिद्ध नदी. काय दिला क्वेश्चन, प्राणहिता ही प्रसिद्ध नदी एकूण किती नद्यांच्या संगमातून तयार होते? प्राणहिता ही प्रसिद्ध नदी एकूण 2 नद्यांच्या संगमातून तयार होते. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, तिसरा क्वेश्चन दिला आपल्याला इथं, खानदेश कन्या. काय दिला आपल्याला, खानदेश कन्या म्हणून खालीलपैकी कोणत्या नदीला ओळखले जाते? खानदेशची कन्या म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे आपल्याकडे, तापी. कुठली? तापी या नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, त्यानंतर समोरचा क्वेश्चन दिला आपल्याला चौथा क्वेश्चन दिलेला आहे, केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर कोण निर्णय देत असतो? म्हणजे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विरुद्धातील वादावरती कोण निर्णय देत असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे केंद्र व राज्य सरकारच्या वादावरती निर्णय देतो. कोण देतो निर्णय? सर्वोच्च न्यायालय. कशावरती? केंद्र व राज्य सरकार यांच्यातील वादावरती. ठीक आहे, नंतरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे 5वा, लोटेमाळ हे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? लोटेमाळ हे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये लोटेमाळ हे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र उपलब्ध आहे. कुठं उपलब्ध आहे? रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, ऑप्शन नंतर क्वेश्चन घेणार आहोत आपण 6 नंबरचा. समोर दिलेला आपल्याला, लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? आता वरती क्वेश्चन होता की कोणत्या जिल्ह्यात आहे लोटेमाळ. आता लोटेमाळ हे रत्नागिरी जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या तालुक्यात उपलब्ध आहे. ठीक आहे, नंतर समोरच्या प्रश्नामध्ये दिलेला आहे आपल्याला, सम्राट अशोक यांनी खालीलपैकी कोणती वस्तू बनवली आहे? ठीक आहे, सम्राट अशोक यांनी उत्तर क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 3 सांचीचा स्तूप हा जो आहे तो सम्राट अशोक यांनी बनवलेला आहे. नंतर समोरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देणे हा सर्वोच्च न्यायालयाला कोणता अधिकार आहे? केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देणे हा सर्वोच्च न्यायालयाचा कोणता अधिकार आहे? तर तो प्रारंभिक अधिकार. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्रारंभिक अधिकार आहे. केंद्र विरुद्ध राज्य यांच्या वादावरील हा प्रारंभिक अधिकार आहे. समोरचा क्वेश्चन दिला आपल्याला, जसं की स्क्रीनवर दिसत आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचे रूपांतर केंद्रशासित प्रदेशामध्ये झाले आहे? जम्मू काश्मीर या राज्याचे केंद्रशासित प्रदेशामध्ये काय झालं? रूपांतर झालेलं आहे. समोरचा क्वेश्चन दिला आपल्याला, समोरच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं, लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशाची जास्तीत जास्त किती सदस्य संख्या असू शकतात? क्वेश्चन असा दिलेला आहे की लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशाची जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 20 सदस्य असू शकतात. लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशाची 20 सदस्य असू शकतात. समोरचा क्वेश्चन दिल्यानंतरचा, गुरु गोविंद सिंग हे शीख समुदायाचे कितव्या क्रमांकाचे गुरु होते? समोरचा क्वेश्चन असा दिलेला आहे, गुरु गोविंद सिंग हे शीख समुदायाचे कितव्या क्रमांकाचे गुरु होते? ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 10व्या क्रमांकाचे गुरु गोविंद सिंग हे शीख समुदायाचे 10व्या क्रमांकाचे गुरु होते. नंतरचा क्वेश्चन दिला आपल्याला, ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोणता व्यक्ती होता? ओके, ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोणता व्यक्ती होता? तर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे आपल्याकडे, रॉबर्ट क्लाइव्ह. ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल रॉबर्ट क्लाइव्ह हा होता. ऑप्शन क्रमांक 3 रॉबर्ट क्लाइव्ह. नंतरचा क्वेश्चन दिला आपल्याला, महात्मा फुले यांनी महिलांसाठी स्वतंत्र शाळा काढणारे भारतीय कितवे व्यक्ती होते? म्हणजे महात्मा फुले महिलांसाठी स्वतंत्र शाळा काढणारे भारतीय कितवे व्यक्ती होते? तर महात्मा फुले हे महिलांसाठी स्वतंत्र शाळा काढणारे पहिलेच व्यक्ती होते. ऑप्शन क्रमांक 1 हे इथं उत्तर बरोबर आहे.
त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन दिला आपल्याला समोरचा, महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह कोणत्या ठिकाणी घडवून आणला? महात्मा फुले यांनी, क्वेश्चन असा आहे, महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह कोणत्या ठिकाणी घडवून आणला? तर उत्तर क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 पुणे बाग येथे महात्मा फुले यांनी पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. नंतरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, मानवाच्या शरीरातील पीयूषिका ग्रंथी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखल्या जातात? मानवाच्या शरीरातील पीयूषिका ग्रंथी कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखल्या जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मोठ्या ग्रंथी या नावाने ओळखल्या जातात. नंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला इथं, भारताची भूसीमाने एकूण इतर किती देश भारताचे पाहिजे होतं इथं, भारताची भूसीमाने एकूण इतर किती देशांना भेट दिली आहे? जे भारताची भूसीमा आहे त्या भूसीमाने इतर किती देशांना भेट दिली, म्हणजे किती देशांना लागून आहे? तर भारताची भूसीमा ही एकूण 7 देशांना लागून आहे, एकूण 7 देशांना भेट दिली आहे. नंतरचा क्वेश्चन दिला आपल्याला, भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेले आहे? तर भारताचे राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर ऑप्शन नंबर 4 यांनी लिहिलेले आहेत. भारताचे राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहेत. समोरचा क्वेश्चन दिला, पीयूबिका ग्रंथी मानवाच्या शरीरात कोणत्या भागात असतात? समोरचा क्वेश्चन काय दिला आपल्याला, पीयूबिका ग्रंथी मानवाच्या शरीरात कोणत्या भागात असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मेंदू या भागात असतात. काय दिलेला आहे क्वेश्चन, पीयूबिका ग्रंथी मानवाच्या शरीरात मेंदू या भागात असतात. नंतरचा क्वेश्चन दिला, कोणत्या ग्रुपचे रक्त एखाद्या व्यक्तीचे असेल तर ती व्यक्ती कोणाचेही रक्त स्वीकारू शकते? म्हणजे असा कुठला रक्तग्रुप आहे की तो त्या रक्तग्रुपला कोणतेही रक्तग्रुप चालेल. ओके, तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे AB पॉझिटिव्ह हा रक्तग्रुप कोणत्याही व्यक्तीचं रक्त स्वीकारू शकते. कुठला? AB पॉझिटिव्ह. नंतर क्वेश्चन दिला आपल्याला, खालीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याने हिटलरची भेट घेतली होती? ओके, ऑप्शन दिलेला आहे आपल्याला इथं, ऑप्शन क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस यांनी हिटलरची भेट घेतली होती. सुभाषचंद्र बोस या भारतीय नेत्याने हिटलरची भेट घेतली होती. त्यानंतर समोरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, समोरचा क्वेश्चन दिला, भारतामध्ये वाघाची गणना दर किती वर्षांनी केली जात असते? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच भारतामध्ये वाघाची गणना दर 4 वर्षांनी केली जाते. भारतामध्ये वाघाची गणना दर 4 वर्षांनी केली जाते. समोरचा क्वेश्चन आहे, मूकनायक या वृत्तपत्राच्या शीर्षातून कोणत्या महाराजांची वचने होती? ओके, तर मूकनायक या वृत्तपत्रात संत तुकाराम महाराजांची वचने होती. मूकनायक या वृत्तपत्रात संत तुकाराम महाराजांची काय होती? वचने होती. समोर दिलेला आहे क्वेश्चन आपल्याला, घटनेचे शिल्पकार कोण आहेत किंवा कोणास म्हटले जाते? भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. ठीक आहे, काय दिलेलं आपल्याला, घटनेचे शिल्पकार कोण आहेत किंवा कोणास म्हटले जाते? तर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते. समोरचा क्वेश्चन दिला आपल्याला, रेहेकुरी या ठिकाणी कोणता साठा रेहेकुरी या ठिकाणी प्रसिद्ध असलेले अभयारण्य स्थित आहे? रेहेकुरी या ठिकाणी कोणते प्रसिद्ध असलेले अभयारण्य स्थित आहे? रेहेकुरी या ठिकाणी काळवीर हे अभयारण्य काय आहे? स्थित आहे. रेहेकुरी या ठिकाणी प्रसिद्ध अभयारण्य कुठले? काळवीर हे प्रसिद्ध अभयारण्य. समोरचा क्वेश्चन दिला आपल्याला, वाळविटासाठी प्रसिद्ध असलेले रेहेकुरी हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? रेहेकुरी हे ठिकाण कर्जत या तालुक्यामध्ये उपलब्ध आहे. रेहेकुरी हे ठिकाण कुठं दिलेलं आहे आपल्याला? कर्जत या तालुक्यामध्ये उपलब्ध आहे. रेहेकुरी हे ठिकाण कुठं दिलं? कर्जत या तालुक्यात. नंतर कर्जत हा प्रसिद्ध तालुका महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात आहे? काय दिला क्वेश्चन? कर्जत हा प्रसिद्ध तालुका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्जत हा तालुका महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यात आहे. कर्जत हा तालुका महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, बाबू गेनूचे बलिदान कोणत्या लढ्याच्या वेळी घडवून आणले होते? बाबू गेनूचे बलिदान कोणत्या लढ्याच्या वेळीस घडवून आणले होते? तर बाबू गेनूचे बलिदान हे ऑप्शन क्रमांक 3 सविनय कायदेभंग या लढ्याच्या वेळेस घडवून आणले होते. ओके, कोणत्या कायद्याच्या वेळेस? सविनय कायदेभंग. समोरचा प्रश्न दिला आपल्याला, भाजीपाला संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
भाजीपाला संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 वाघोली येथे भाजीपाला संशोधन केंद्र स्थित आहे. वाघोली या ठिकाणी भाजीपाला संशोधन केंद्र स्थित आहे. समोरचा प्रश्न दिला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, भाजीपाला संशोधन केंद्र स्थित असलेले वाघोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? काय दिला समोरचा प्रश्न आपल्याला, भाजीपाला संशोधन केंद्र स्थित असलेले वाघोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? तर भाजीपाला संशोधन केंद्र स्थित असलेले वाघोली हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात आहे. कुठं आहे ते? रत्नागिरी जिल्ह्या यामध्ये. ओके. समोरचा प्रश्न दिला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, रस्ते अपघातामध्ये भारतामध्ये महाराष्ट्राचा कोणता क्रमांक लागतो? रस्ते अपघातामध्ये सध्या आपण बघत आहोत खूप सारी न्यूज येत आहे रस्ते अपघाताची. तर रस्ते अपघातामध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक लागतो? 3रा. त्यानंतर समोर दिला आपल्याला नंतरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी, भारतातील कोणत्या राज्यामध्ये फणसाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात होते? भारतातील कोणत्या राज्यामध्ये फणसाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात होते? तर भारतातील त्रिपुरा या राज्यामध्ये फणसाचे उत्पादन सर्वात जास्त होते. भारतातील त्रिपुरा या राज्यामध्ये फणसाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात होते. नंतर समोरचा क्वेश्चन आहे मुलांना आपल्यासाठी, राष्ट्रपती राजवटीच्या काळामध्ये काय स्थगित होत असते? म्हणजे सभागृह स्थगित होते. ओके. राष्ट्रपती राजवटीच्या काळामध्ये विधानसभागृह काय होत असते? स्थगित होत असते. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे आपल्याकडे. नंतर दिलेला क्वेश्चन आहे, नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून कोणती नदी वाहते? आपल्याकडे प्रश्न असा केलेला आहे, नंदुरबार जिल्ह्यातील सरहद्दीवरून कोणती नदी वाहते? नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून नर्मदा नदी वाहते. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. नर्मदा नदी ही नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहते. समोरचा क्वेश्चन दिला, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गौतम बुद्ध यांची ही शिकवण आहे, बहुजन हिताय व बहुजन सुखाय. प्रश्न परत एकदा, बहुजन हिताय व बहुजन सुखाय ही शिकवण कुणाची आहे? बहुजन हिताय व बहुजन सुखाय ही शिकवण गौतम बुद्ध यांची आहे. त्यानंतर नंतरचा क्वेश्चन दिला आपल्याला, प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध एकूण किती दिवस चालले होते? आपल्याला असा क्वेश्चन दिलेला आहे, तर मुलांना आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे इथं, प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध एकूण किती दिवस चालले होते? प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 60 दिवस चालले होते. किती दिवस चालले होते? 60 दिवस. त्यानंतर समोरचा प्रश्न दिला, कारगिल युद्ध कोणत्या 2 देशादरम्यान झाले होते? प्रसिद्ध कारगिल युद्ध कोणत्या 2 देशादरम्यान झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत व पाकिस्तान या 2 देशादरम्यान कारगिल युद्ध चालले होते. ओके, किंवा झाले होते. कारगिल युद्ध कोणत्या 2 देशाच्या दरम्यान झाले होते? तर भारत व पाकिस्तान या 2 देशादरम्यान कारगिल युद्ध झाले होते. आता समोर दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, तर मुलांना आता समोर असा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला की भारताची राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जात असते? तर ऑप्शन क्रमांक 2 भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्षरित्या केली जात असते. समोरचा क्वेश्चन दिला आपल्याला, दीनदलिताची त्यागमूर्ती असे खालीलपैकी कोणत्या महिलेस म्हटले जाते? दीनदलितांची त्यागमूर्ती असे खालीलपैकी कुठल्या महिलेस म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 रमाबाई आंबेडकर यांना दीनदलितांची त्यागमूर्ती असे म्हटले जाते. त्यानंतर नंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, मानवाला जेवणाची चव ही त्यामध्ये काय मिसळल्याशिवाय कळत नाही? मानवाला जेवणाची चव ही लाड मिसळल्याशिवाय कळत नाही. ऑप्शन क्रमांक 3 इथं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर समोरचा क्वेश्चन दिला त्यांनी आपल्याला, समोरचा प्रश्न दिला मुलांनो, भारतीय शासन प्रणाली खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? म्हणजे भारताची शासन प्रणाली ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 लोकशाही प्रणालीची आहे. कोणत्या प्रकारची आहे? भारतीय शासन प्रणाली ही लोकशाही प्रकारची आहे. त्यानंतर म्हणजे लोकशाहीनुसार लोकांसाठी घडवलेलं शास्त्र. ओके, असं बघा. आता समोर दिलेला आहे, डोंगर किल्ले असलेला जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? डोंगर किल्ले असलेला जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर डोंगर किल्ले म्हणून असलेला जिल्हा हा रायगड जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे इथं. त्यानंतर समोर दिलेला आहे त्यांनी क्वेश्चन आपल्याला, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशाच्या खाणी सापडत असतात? खालीलपैकी प्रश्न काय? खालीलपैकी कोणत्या नदीच्या
खोऱ्यामध्ये दगडी कोळशा खाणी सापडत असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कोयना नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशाच्या खाणी सापडत असतात. ठीक आहे. नंतर समोरचा क्वेश्चन दिला आपल्याला, महाराष्ट्राचे सर्वाधिक पठार कोणत्या खडकाने बनलेले आहे? महाराष्ट्राचे सर्वाधिक पठार हे बेसाल्ट या खडकाने, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हा बरोबर आहे. इथं महाराष्ट्राचे सर्वाधिक पठार हे बेसाल्ट या खडकाने बनलेले आहे. नंतर 44 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, निवडणुकीचा प्रचार किती तासा अगोदर थांबविला जात असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 48 तासा अगोदर निवडणुकीचा प्रचार काय केला जातो? थांबवला जातो. त्यानंतर समोर दिला क्वेश्चन आपल्याला, अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? नंतरचा क्वेश्चन आहे, प्रसिद्ध अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? प्रसिद्ध अजिंठा लेणी खालीलपैकी सोयगाव या तालुक्यामध्ये अवेलेबल आहे, या तालुक्यामध्ये स्थित आहे. समोरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रामध्ये डाळिंबाची निर्यात करणारे जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत? महाराष्ट्रामध्ये डाळिंबाची निर्यात करणारे जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, म्हणजेच सोलापूर, सांगली, अहमदनगर या तिन्ही जिल्ह्यामध्ये काय होते? महाराष्ट्रामध्ये डाळिंबाची निर्यात होते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, भगवान महावीर हे खालीलपैकी कोणत्या धर्माचे तीर्थकार होते? प्रश्न असा आहे, भगवान महावीर हे खालीलपैकी कोणत्या धर्माचे तीर्थकार होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जैन या धर्माचे तीर्थकार होते. भगवान महावीर हे जैन धर्माचे तीर्थकार होते. नंतरचा क्वेश्चन दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते? भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे उत्तर बरोबर आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते. नंतर समोरचा प्रश्न आहे मुलांनो, खालीलपैकी कोणकोणते प्राणी हे सस्तन प्राणी वर्गात येतात? खालीलपैकी कोणकोणते प्राणी हे सस्तन प्राणी वर्गात येतात? तर याच्यामध्ये कंगारू आणि ससा हे दोन्ही ऑप्शन काय आहेत? बरोबर आहेत. म्हणून इथं ऑप्शन क्रमांक 3 वरील दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. ससा आणि कंगारू हे सस्तन प्राणी आहेत. त्यानंतर सर्वात लास्टचा आजचा प्रश्न दिलेला आहे मुलांना आपल्याला, बराकपूरच्या छावणीमध्ये इंग्रज अधिकाऱ्यावर काय दिलेला आहे क्वेश्चन? बराकपूरच्या छावणीमध्ये इंग्रज अधिकाऱ्यावर कोणी गोळी झाडली होती? तर बराकपूरच्या छावणीमध्ये इंग्रज अधिकाऱ्यावरती ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच मंगल पांडे यांनी काय केली होती? गोळी झाडली होती. याचप्रमाणे आजचा आपला लेक्चर जो आहे, आज घेतला आपण जनरल नॉलेज इतिहास भूगोलामधले सर्वच प्रश्न घेतलेले आहेत. उद्या आपल्याला आज घेतलेल्या या क्वेश्चनवरती सर्वांनी रिव्हिजन करा. घरी सर्वांनी हे क्वेश्चन एका रजिस्टरमध्ये लिहून काढा आणि एक स्पेशल रजिस्टर करा याच्यासाठी, आणि त्यामध्ये लिहून काढा आणि रोज डेली त्याच्यावरती नजर फिरून पाठ करा, लर्न करा.